चला तर मंडळी, खास तुमच्यासाठी आज पुरणपोळीचं ताट घेऊन आली आहे। सण असो किंवा घरातले इतर कोणतेही कार्यक्रम, पुरणपोळी शिवाय ताट पूर्ण होतच नाही। चला तर मग खाताच जिभेवर विरघळणारी, दुधा तुपात तरंगणारी मस्तपैकी पुरणपोळी करायला घेऊया। सगळ्यात पहिली स्टेप, हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायची। डाळ भिजवल्यामुळे ती कमी जास्त न शिजता सगळी डाळ एकसारखी आणि पटकन शिजते। दुसऱ्या दिवशी डाळ शिजायला घालण्या अगोदर आधी पीठ मळून घ्यायचे, कारण पीठ आपलं छान मुरलं गेलं की पोळ्या छान मऊ लुसलुशीत न फाटणार आणि टम्म फुगणाऱ्या होतात। गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि लागेल तसं पाणी घेऊन पीठ भिजवून घ्यायचं। चला आता भिजवलेल्या डाळीतून पाणी निथळून डाळ कुकर मध्ये काढून घेतली। 2 ग्लास डाळ घेतली होती, यासाठी 5 ग्लास पाणी घेतलंय। यात थोडीशी हळद, चमचाभर साजूक तूप घालून कुकर गॅसवर ठेवला। यात साजूक तूप घातल्यामुळे की नाही आपलं पुरण आणि कटाच्या आमटीला सुद्धा छान खमंग स्वाद येतो। आता याला मोठ्या आचेवरती एक उकळी काढली, यावर झाकण लावून 15 ते 20 मिनिटे मंद आचेवरती डाळ मी शिजवून घेणार आहे। याची शिट्टी मी शक्यतो करत नाही, कारण माझ्याकडून बऱ्याचदा यातून पाणी उतू गेले। नको त्यावेळी गॅस ओटा खराब होऊन वाढीव काम झाले, त्यामुळे मी मंद आचेवर गॅस ठेवून डाळ शिजवून घेते। चला, कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर तुम्ही बघताय डाळ किती छान मऊ आणि परफेक्ट शिजली। आता डाळ आणि पाणी वेगळं करून घ्यायचं। जितकी डाळ आपण घेतली होती तितकाच गुळ घ्यायचा आहे। डाळ आणि गुळ एकत्र करून गुळाचं सुटलेलं पाणी डाळीमध्ये पूर्णपणे आटवून घ्यायचं। शेवटी वेलची पावडर आणि जायफळ किसून घातलं, छान मिक्स केलं। पुरण थंड झालं की लागली चाळून घेतलं। चला आता मुरलेलं कणिक 5-7 मिनिटे चांगलं मळून मौसूद करून घेऊया। जोवर कणिक मौसूद होत नाही तोपर्यंत एकदा पाण्याचा आणि एकदा तेलाचा हात लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। चला आता लागलीच पुरणपोळ्या करून घेऊया। पुरणपोळी तुम्हाला पातळ किंवा गुबगुबीत जशी पण आवडते त्यानुसार पुरण भरायचं। चला, पुरण छान भरून घेतलं, आता लागलीच लाटून घेऊया। पोळ्या लाटण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय। तांदळाचं पीठ घेतल्यामुळे पोळी लाटत असताना ती पटापट सरकते, त्यामुळे पोळ्या पटापट लाटून होतात। आणि जरी तांदळाचं पीठ जास्त लागलं तर ते झटकलं जातं। हे असं एक्स्ट्रा लागलेलं पीठ वरच्या वर झटकून काढायचं। आता पुरणपोळी तव्यावरती टाकून दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून शेकून घ्यायची। पुरणपोळी मोठ्या आचेवर शेकून घ्यायची, म्हणजे मऊ लुसलुशीत राहते, शिवाय काटोकाट मस्त फुगते। चला तर मग, तुम्हाला पुरणपोळी कटाच्या आमटी सोबत खायला आवडते की दुधासोबत ते मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा।